गाइस ही बाईक तर चालूच होत नाही, खूप दिवसानंतर चालू करतोय. सो हे गाइस गुड मॉर्निंग तर काय आता दुपारचे 12:30 वाजलेत. कारण की काल रात्री दमलो इतका होतो की आज सकाळी 9 वाजता उठलो आहे आणि सगळ्याच गोष्टीला उशीर झाला आहे. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आता मी जातो आहे आमच्या प्लॉटवरती, तुम्हाला देखील दाखवतो, चला. आणि आज आपल्यासोबत आहे आपली बाईक, तर आज बाईक घेऊन जाऊ. गाईज बाईक तर एकदम धुळीने भरली आहे. एक काम करायला लागेल, कोणाचा तरी रुमाल घ्यायला लागेल. रुमाल कोणाचा तरी रुमाल घेऊन परत ठेवून देऊ आपण, भेटला आपल्याला. तर गाईज मला देखील सांगा, तुम्ही करतात का नाही असं, कोणाचा तरी रुमाल घेऊन गाडी साफ करून परत ठेवून देणार? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता पटकन साफ करून घेऊ आणि जाऊ, एक तर उशीर झाला आहे खूप. चला, तर गाईज रुमाल ठेवून देऊ आता परत. झाली आपली गाडी साफ. थँक्यू. गाईज ही बाईक तर चालूच होत नाही, खूप दिवसानंतर चालू करतोय. अच्छा, याचा चोक खाली होता, आता होणार. पोचलोय मी आमच्या बंगलोवरती. आमचं नवीन घराचं काम चालू आहे, बघू शकतात. तुम्हाला या घराचं फुल ब्लॉग पाहिजे, मला कमेंट करून सांगा, मी बनवेल. तुम्हाला मी आता हातून दाखवतो. हा आमचा लिव्हिंग रूम आहे गाईस. हे इथे किचन आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुम्हाला फुल ब्लॉग पाहिजे का आमचा बंगलोचा, आणि मी बनवेल. तर गाईज मला कधी पण सुट्टी असली ना, मी इथे येतोच. कारण की आपलं घर बनत असताना बघायला जी मजा येते ना, ती वेगळीच आहे. तर अजून 1-2 महिना लागेल याला फुल कंप्लीट व्हायला. आणि इथे थोडा आवाज जास्त आहे वर्किंगमुळे, कारण की इथे समोर पण सोसायटीचं काम चालू आहे. तर जर तुम्हाला फुल ब्लॉग पाहिजे असेल आमच्या बंगलोचा, तर कमेंट करा आणि मी तुमच्यासाठी नक्की बनवेल. सो गाईज मास्टर बेडरूममध्ये AC फिटसुद्धा झाला आहे, हा त्याचा बॉक्स आणि हा आहे AC. आणि आम्ही कॅरियरचाच AC घेतला आहे, कारण की आमच्या राहत्या घरात पण कॅरियरचाच AC आणि 1 नंबर कूलिंग आहे. आणि गाईज इथे बेडरूममध्ये इनविजिबल ग्रिल पण फिट झालं आहे. दुरून दिसत पण नाही की हे ग्रिल आहे. गाईज मला माहिती आहे मी तुमची क्युरिओसिटी वाढवत आहे, पण तुम्ही कमेंट करा आणि मी लगेच नेक्स्ट ब्लॉग बनवणार आपल्या बंगलोचा. गाईज तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. मी आता टेरेसवरती आहे आणि इथे आमची लिफ्ट डायरेक्ट बेसमेंटपासून टेरेसपर्यंत लिफ्ट. गाईज उद्या आम्हाला फंक्शनला जायचं आहे, लहान मुलीचं बड्डे, तर तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला जायचं आहे. तर आता मम्मी आणि मी ते गिफ्ट घ्यायला जातो आहे. असा डॉग आहे म्हणा. तर गाईज इथे गिफ्ट घ्यायला आलो आहे आम्ही. 2 आहेत. डिनर झाले, आता ब्लॉग एडिट करणार. आजच्या ब्लॉगसाठी इतकंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.